पावसाळा आणि कुरकुरीत गरमागरम भजी आणि तीही ना रवा ना तांदळाचं पीठ, पण तरीही मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी बटाट्याची भजी कशी करायची? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात आधी मस्त कुरकुरीत बटाटा भजीसाठी बटाट्याचे साल काढून आपण अशा प्रकारे बटाट्याचे स्लायसेस किंवा चकत्या करून घेणार आहोत. खूप बारीक किंवा खूप जाड पण करायचे नाहीत बटाट्याच्या चकत्या. आणि आता हे कट केलेले बटाटे लालसर किंवा काळसर पडू नये, तसंच बटाट्याचा थोडासा स्टार्च निघावा म्हणून थोडा वेळ साध्या पाण्यात या बटाट्याच्या चकत्या आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत. आणि आता भजी कुठलीही करा, महत्त्वाचं असतं ते म्हणजे बॅटर. तर बॅटरसाठी बारीक बेसन आपल्याला लागणार आहे. बेसन तसं अंदाजाने घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर बॅटरसाठी यात जाणार आहेत ओवा अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे छान फ्लेवर उतरतो भजीत. त्यानंतर मीठ घ्यायचे चवीपुरतं, हळद घेऊन चिमूटभर, आणि मग थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे भजीसाठी. भजीसाठीचं पीठ आहे ना, हे घट्ट नसलं पाहिजे, कारण जर पीठ घट्ट असेल ना तर भजी आपली कुरकुरीत होत नाही आणि चवही चांगली लागत नाही. तर हे बघा, आपल्याला बटाट्याच्या भजीसाठी अशी कन्सिस्टन्सी लागणार आहे. आणि आता आपण सोडा भजी तळण्याच्या 2 मिनिट आधी ॲड करणार आहोत. तर हे बघा, इथे भजीसाठी बॅटर आपलं रेडी आहे. आता इकडे भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवून घेतलं आहे आपण, आणि तेल गरम होतं तोपर्यंत आपण भजीच्या बॅटरमध्ये किंचितचा सोडा ॲड करणार आहोत. आणि मग त्या सोड्यावर असं घोटभर पाणी टाकून मग त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेही मिक्स करताना आपल्याला असं एकाच डिरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून बॅटर आपलं छान फ्लफी होईल. ही एक टीप इथे आहे आपल्या भजी छान कुरकुरीत होण्यासाठी. आणि अजून एक टीप म्हणजे बॅटरमध्ये एक मोठा चमचाभर गरम तेल घालायचं. यानं काय होतं, भज्या किंवा पकोडे आपले मस्त खुसखुशीत होतात आणि भजी छान क्रिस्पी होतात. आता मी काय करणार आहे, हे बटाट्याचे काप जे आपण पाण्यात टाकले होते ते भजी तळण्याच्या अगदी 2 मिनिट आधी पाण्यातून काढून ठेवायचे. आता इकडे बटाट्याच्या भजीसाठी तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आता मग काय, तर सगळ्यात आधी बॅटरमध्ये जाणार आहेत बटाट्याचे काप. तर बटाट्याचे काप असे अगदी अलगद पिठामध्ये बुडून मग एक एक भजी आपल्याला तेलात सोडायची आहे. आता भजी सोडताना हे थोडंसं हाताला लागलेलं बॅटर असतं, ते बॅटरसुद्धा तळून झाल्यानंतर आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि भजी इथे आपल्याला मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत, खूप लालसर होऊ द्यायचे नाही आहेत. म्हणून गॅस फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला या भज्या तळायच्या आहेत. तर हे बघा, छान सोनेरी कलर आलेला आहे आपल्या बटाट्या भजीला आणि मस्त टम्म फुगलेलं दिसतं आहे आपली बटाटा भजी. आता बाहेर काढून देऊ. आणि अशाच प्रकारे पुढची बॅचसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे आपल्या बटाट्याच्या भजीची. तर ना तांदळाचं पीठ ना रवा, तरीही कुरकुरीत आणि टम्म फुगलेली रोडवरच्या गाडीवर मिळते तशीच आपली बटाट्याची भजी झालेली आहे. आता भजी आहे पण मिरची नाही आहे, तर भजी खाण्याची मजा मिरचीशिवाय येत नाही, आणि म्हणूनच आपण या बटाट्याच्या भजीसोबत मिरची तळून घेतो आहे. तर पावसाळ्यात एकदा तरी आवर्जून खावी अशी कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी बटाट्याची भजी इथे बनवून आपली तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही टम्म फुगलेली बटाट्याची भजी हे कमेंट करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.